हा आवाज ऐका. मस्त सुपर क्रिस्पी अशा ह्या वड्या झालेल्या आहेत. पण ह्या वड्या ना कोथिंबिरीच्या आहेत, ना पालकच्या आहेत, ना मेथीच्या आहेत. तर या आहेत शेवग्याच्या पानांच्या वड्या. हो, हा आहे शेवग्याचा पाला, ज्याची भाजी सुद्धा करतात, सूप सुद्धा करतात. पण आज आपण केलेल्या आहेत सगळ्यांना आवडतील अशा कुरकुरीत वड्या. नमस्कार, मी अमिता. पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. इथे मी शेवग्याच्या पानांची एक जुडी घेतलेली आहे आणि त्याची पानं आपल्याला निवडून घ्यायची. त्याची फक्त अशी पानच आपल्याला वापरायची आहेत. त्याचं देठ हे अतिशय कडक असतं, त्यामुळे जसं आपण एरवी कोथिंबीर किंवा पालक किंवा मेथीची कोळी देठ भाजीत वापरू शकतो, तशी ह्याची वापरू शकत नाही. याचं देठ कडक असल्यामुळे ते आपल्याला टाकून द्यावं लागतं. अशा प्रकारे ही पानं फक्त आपल्याला तोडून घ्यायचे आणि हे कडक असलेलं देठ आपल्याला बाजूला करायचे. हे बघा, साधारण मेथी सारखीच दिसणारी अशी पानं असतात. आता ही सगळी जुडी मी निवडून घेते आणि निवडून झाल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घ्यायची. धुवून झाल्यावर आपण ती बारीक चिरून घेणार आहोत. आता ह्या वड्या करण्यासाठी आपण मिश्रण तयार करतोय. तर सगळ्यात आधी हा शेवग्याचा पाला चिरून मी त्याच्यात घातलेला आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हा मीडियम साईजचा कांदा घेतलाय, तो सुद्धा बारीकच चिरलाय. ही आहे आलं, मिरची आणि लसणीची पेस्ट. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची किंवा लसणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ही आहे जिऱ्याची पावडर. त्यानंतर घातली आहे धन्याची पावडर. थोडीशी हळद सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायची आहे आणि 2 चमचे हे पांढरे तीळ मी त्यामध्ये घातले. आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये मी तीळ थोडे जास्त वापरलेत, कारण ही वडी त्यामुळे खूप छान होते. आता हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. मीठ घातल्यानंतर आपण त्यामध्ये जो कांदा वापरलाय किंवा शेवग्याची पानं आहेत, त्यात स्वतःच असं पाणी असतं. मिठामुळे ते पाणी रिलीज होईल आणि आपल्याला पीठ भिजवण्यासाठी त्याची मदत होईल. आता ह्यामध्ये आपल्याला घालायचंय बेसन आणि तेवढंच मी तांदूळाचं पीठ सुद्धा घेतलेलं आहे. तांदूळाच्या पिठामुळे ही वडी अतिशय कुरकुरीत आणि मस्त होते. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. पण हे चमच्यानी तर होणार नाही, म्हणून आता आपल्याला पिठाचा गोळा हा हातानेच भिजवायचा आहे. चमचा मी केलाय बाजूला आणि अशा प्रकारे हे एकजीव करून घेतलंय. हे पीठ भिजवताना आपल्याला पाण्याचा वापर हा कमीत कमी करायचा आहे. पाणी जर आपण जास्त घातलं तर वड्या आपल्याला हव्या तशा कुरकुरीत करता येणार नाहीत. त्यामुळे अशा प्रकारे आधी हाताने कुस्करून बघायचं आणि जसजसं ते कुस्करलं जाईल तसं ते ओलं होतं आणि आपल्याला अंदाज येतो की आपल्याला पाणी किती घालावं लागणार आहे. हे बघा, अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटातच त्याचा असा गोळा तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. आता मात्र आपल्याला त्यामध्ये पाणी घालावं लागणार आहे, पण पाणी अगदी थोडं, म्हणजे फक्त 2 ते 3 चमचेच पाणी मी त्यामध्ये घालणार आहे, कारण हे बऱ्यापैकी ओलं झालेलं आहे. हे बघा, असं अंदाज घेतच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचंय, कारण हा गोळा जर जास्त सैल झाला तर आपल्याला त्याच्या हव्या त्या आकाराच्या वड्या करता येणार नाहीत. ते असं पीठ थपथपीत होईल आणि म्हणून तसं होऊ न देता आपल्याला असा मस्त घट्ट गोळा होईल इतपतच पाणी त्यामध्ये घालायचे. आता हा गोळा तयार झालेला आहे. आता थोडंसं तेल, म्हणजे फक्त अर्धा चमचा तेल मी त्यामध्ये घातलंय आणि असं हाताने ते सारखं करून घेणार आहे. आणि हाताने सारखं करून घेतल्यानंतर आता आपल्याला त्याचा हा गोळा करायचा आहे, म्हणजेच रोल करायचा आहे. हे बघा, आपण एरवी जशा वड्या बाकीच्या पालेभाजीच्या करतो तसाच आपल्याला रोल ह्याचा करून घ्यायचा आहे. फक्त रोल करताना तो मस्त आकार गोल होईल याची काळजी मात्र घ्यायची आहे, म्हणजे त्या वड्या नंतर दिसायला छान दिसतील. हे बघा, अशा प्रकारे हा रोल करून मी घेतलेला आहे. आपण हे जे प्रमाण घेतलंय त्याच्यात साधारण 2 हे सारख्या आकाराचे रोल तयार होणार आहेत. हे बघा, त्याला अजिबात तड राहणार नाही अशा स्वरूपात आपण ते गोल करून घ्यायचंय. आता हा दुसरा रोलही तयार आहे. आता आपल्याला हे दोन्ही रोल स्टीम करून घ्यायचे, पण त्याआधी मी स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि या स्टीमरच्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचंय की जेणेकरून हे रोल त्याला चिकटणार नाहीत. अशा स्वरूपाने हे रोल 15 ते 20 मिनिटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे.
तुमच्याकडे जर स्टीमर नसेल तर काहीच हरकत नाही, कुठल्याही कढईमध्ये पाणी घेऊन त्यावर चाळणी ठेवून तुम्ही हे वाफवून घेऊ शकता. आता 20 मिनिटांनंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्तपैकी हे दोन्ही रोल उकडलेले आहेत. तुम्ही टूथपिकने किंवा सुरी त्यामध्ये घालून चेक करू शकता की हे छानपैकी शिजलेले आहेत की नाही. पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्यात. गरम असताना मात्र अजिबात त्याच्या वड्या पाडू नका, कारण त्यामध्ये आपण भरपूर शेवग्याचा पाला वापरलेला आहे, कांदा आहे, तीळ आहेत, त्यामुळे त्याच्या वड्या पाडताना त्या तुटण्याची जास्त शक्यता असते. म्हणून पूर्णपणे थंड झाल्यानंतरच अशा स्वरूपाने आपल्याला त्याच्या वड्या पाडून घ्यायच्यात. सुरी मात्र त्यासाठी तुम्ही धारदारच घ्या. हे बघा, अशा प्रकारे एवढ्या थिकनेसच्या अशा मी वड्या केलेल्या आहेत, खूप पातळ त्या केलेल्या नाहीयेत. आता सगळ्या वड्या पाडून झाल्यानंतर एक तर तुम्ही अशाच चटणी बरोबर किंवा सॉस बरोबर त्या खाऊ शकता, कारण त्यामध्ये लसूण आहे, आलं आहे, मिरची आहे, त्या अशाच सुद्धा खूप छान लागतात. त्याला फोडणी देऊनही तुम्ही खाऊ शकता किंवा डीप फ्राय किंवा शॅलो फ्राय सुद्धा करून खाऊ शकता. मी मात्र ह्या आज डीप फ्राय न करता शॅलो फ्राय करणार आहे. त्यासाठी मी इथे एक पॅन तापत ठेवलाय आणि त्यावर मी घालतेय तेल. साधारण 4 चमचे तेल मी त्यावर घातलेलं आहे आणि अशा एक एक करून ह्या वड्या आपल्याला त्यावर पसरून घ्यायचे. तुम्ही ह्यासाठी शक्यतो पसरट पॅनच वापरा किंवा तुम्ही अगदी पोळ्यांच्या तव्यावर जर ह्या भाजल्यात तरी सुद्धा चालू शकतं. पण तवा फ्लॅट असेल तर तुम्ही तेल जास्त घालू शकत नाही, म्हणून मी यासाठी खोलगट पॅन वापरलाय. एका साईडने शेकवून झाल्यानंतर आपल्याला त्या उलटून घ्यायचेत आणि दोन्ही बाजूंनी त्याला गोल्डन रंग येईल अशा प्रकारे त्या भाजून घ्यायचेत. हे बघा, त्याला मस्तपैकी हलका हलका रंग आता चढायला सुरुवात झालेली आहे. दोन्ही बाजूनी आपल्याला सारख्याच रंगावर त्या शेकवून घ्यायचेत. ऑलरेडी त्या छानपैकी शिजलेल्या आहेत, त्यामुळे आता फक्त आपल्याला तेलावर त्या भाजून घ्यायचेत आणि त्याला फारसा वेळ लागत नाही. तुम्ही अशा प्रकारे रोल करून फ्रीजमध्ये ठेवलेत तर तुम्ही 8 ते 10 दिवस सहज ते स्टोअर करून ठेवू शकता आणि लागेल तसं तुम्ही वड्या करून तुम्ही आयत्या वेळी, जेवणाच्या वेळी किंवा नाश्त्याच्या वेळी त्या वापरू शकता. त्या अगदी लगेच खराब होत नाहीत. हे बघा, अशा प्रकारे आता दोन्ही बाजूनी त्याला रंग आलेला आहे. अशाच प्रकारे गोल्डन रंगावर आपल्याला ह्या सगळ्या वड्या आता भाजून घ्यायचे. दिसतायत ना एकदम सुंदर आणि टेम्पटिंग. शेवग्याची शेंग किंवा शेवग्याचा पाला हा हल्ली सुपर फूड ह्या कॅटेगरीत समजला जातो. त्याचं महत्व आता हळूहळू सगळ्यांनाच पटायला लागलेलं आहे. आरोग्यासाठी त्याचे अनेक फायदे सुद्धा आहेत. म्हणूनच शेवग्याचा पाला किंवा शेवग्याच्या शेंगा ह्या आपल्या आहारात समावेश करणं अतिशय महत्वाचं आहे. पण रोज रोज आपण त्याची पालेभाजी तर करून खाऊ शकत नाही, म्हणून अशा स्वरूपाचे वेगवेगळे पदार्थ त्याचे नक्की ट्राय केले पाहिजेत की जेणेकरून त्यायोगे आपण ह्या सुपर फूडचा आपल्या आहारात समावेश करू शकू. आहे की नाही मस्त रेसिपी? तुम्ही रेसिपी कधी ट्राय केली नसेल तर एकदा तरी नक्की करून बघा. अतिशय मस्त अशा या वड्या होतात. जेवढ्या या बाहेरून कुरकुरीत आहेत तेवढ्याच आतून खुसखुशीत होतात. हे बघा, तुम्ही बघू शकताय आतून त्या पूर्णपणे छान शिजलेल्या आहेत आणि बाहेरून कुरकुरीत आहेत, त्यामुळे खायला खूप छान वाटतात. संध्याकाळच्या नाश्त्याच्या वेळी किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी ह्या एकदम मस्त आहेत. जर अशा स्वरूपाच्या वड्या तुम्ही कधी ट्राय करून बघितल्या नसतील तर एकदा तरी नक्की करून बघा. आणि हो, करून बघितल्यानंतर त्या कशा झाल्या ते मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.